आज बनवूया मस्त असं शाही कस्टर्ड, एकदम क्रीमी आणि खाताना जे आहे छान अशी चव येईल। त्यानंतर घरीच असलेले साहित्यातून आणि बनवायला जे आहे एकदम सोपं। तुम्ही याला जे आहे थंड करून सुद्धा खाऊ शकता किंवा मग असंच गरम गरम जरी खाल्लं तरी सुद्धा छानच लागतं। तर ही रेसिपी जी आहे खास तुमच्यासाठी आहे, केव्हाही पाहुणे येतील केव्हाही गेस्ट येतील ना, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। तर इथे जे आहे मी 800 ml दूध घेतलेलं आहे। दूध जे आहे छान असे एक उकळ येईपर्यंत दूध जे आहे उकळून घेऊया। तर 800 ml दुधासाठी 150 ग्रॅम साखर घेतली होती, तर साखर सुद्धा घालून घेतली आणि साखर जी आहे छान अशी विरघळून घेऊया। आता हे जे कस्टर्ड आहे बनवायला जितकं सोपं आहे ना, खायला तितकंच टेस्टी आहे, मुलांना तर प्रचंड आवडतं। त्यानंतर इकडे एक बोल घेतला, त्यामध्ये 3 चमचे जे आहे कस्टर्ड पावडर घातलेली आहे आणि हे कस्टर्ड जे आहे थोडंसं घट्ट असतं, त्यामुळे कस्टर्ड जे आहे जास्त घेतलेलं आहे। 1 चमचा मिल्क पावडर घेतली, त्यामध्ये नॉर्मल दूध घातलं आणि छान अशी कस्टर्डची जी स्लरी आहे ती बनवून घेऊया। तर इकडे जे आहे आपली कस्टर्डची स्लरी तयार झालेली, यामध्ये एकही गाठ किंवा लम्स राहता कामा नये। तोपर्यंत इकडे दूध सुद्धा आपलं छान पद्धतीने गरम झालेलं होतं, उकळलेलं होतं। त्यानंतर इकडे कस्टर्डची स्लरी लगेच घालून घेऊया आणि लगेच कस्टर्डची स्लरी घाली की दूध अजिबात सोडायचं नाही, लगेच फिरवत राहायचं, कारण कस्टर्ड जे आहे खूप लवकर खाली लागण्याची शक्यता असते। त्यामुळं दूध जे आहे छान असं ढवळत आपल्याला जे आहे कस्टर्ड शिजवून घ्यायचं आहे। आता हे जे कस्टर्ड आहे ना, तुम्ही असंच गरम गरम जरी शाही कस्टर्ड जर रसचं खाल्लं तरी सुद्धा छानच लागतं किंवा मग फ्रीजमध्ये सेट करून खाल्लं तरी सुद्धा छान लागतं। आता तुमच्या आवडीवर आहे तुम्हाला कसं खायचं। आणि हे जे कस्टर्ड आहे ना, आपण ब्रेडपासून बनवत आहोत ना पासून बनवत आहोत, तर हे जे आहे आपण साधे जे टोस्ट असतात आपले तर त्यापासून बनवत आहोत। तर इथे जे आहे अर्धा चमचा वेलची पावडर घातली छान फ्लेवरसाठी, ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घाला, नाही घातले तरी सुद्धा चालेल। काही केसरचे धागे घातले तरी सुद्धा चालतील। त्यानंतर इकडे पॅन तापवलं ठेवलं, त्यामध्ये 1 चमचा तूप घातलं। आता रस आपल्याला जे आहे टोस्ट आपल्याला भाजून घ्यायचे आहे, तर तेलामध्ये न भाजता आपण तुपामध्ये जर भाजले ना तर चव आणखीन छान लागते। त्यानंतर पॅन जो आहे हलका गरम झाला की त्यामध्ये आपल्याला रस घालून घ्यायचे, म्हणजे की टोस्ट आणि खालीवर करत जे आहे छान असे भाजून घ्यायचे। आता खूप जास्त डार्क भाजायचे नाही किंवा मग खूप जास्त कमी नाही भाजायचे, तर हलके आपल्याला जे आहे थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहे, कारण टोस्ट जे आहेत ना अगोदरच कडक असतात, त्यामुळे जास्त भाजण्याची गरज पडत नाही। तर हे बघा अशा ठिकाणी जे आहे खालीवर करत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत। आता टोस्ट भाजताना जे आहे काळजी घ्यायची, कारण टोस्ट जे आहे खूप जास्त लवकर खाली लागले जातात, त्यामुळं जे आहे छान असे उलटपुलट करत जे आहे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आता हे कस्टर्ड जे आहे आपण नेहमी हॉटेलमध्ये जाऊन खातो किंवा मग जेवणाच्या नंतर आपल्याला काहीतरी गोड खावंसं वाटतं ना, तेव्हा सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता। त्यानंतर त्याच पॅनमध्ये जे आहे पाववाटी साखर घातली आणि तितकंच पाणी घातलं। आता इकडे जे आहे आपल्याला कुठलाही पाक वगैरे बनवायचं नाही, फक्त साखर जे आहे वितळून घ्यायची आहे। तर हे बघा इकडे साखरसुद्धा वितळलेली आहे। तोपर्यंत आपलं कस्टर्डचं जे मिल्क बनवलेलं होतं आपण कस्टर्ड, तर ते सुद्धा थंड झालं होतं। ज्यावेळेस कस्टर्डचं मिल्क जे आहे थंड होतं, त्यानंतरच आपल्याला जे आहे कस्टर्डची जी लेअर आहे ना ती बनवायला घ्यायची आहे। तर इकडे जे आहे एक बोल घेतलं, तुमच्याकडे जर कंटेनर असेल तर ते घेतलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर इकडे जे आहे अगोदर टोस्टची जी आहे लेअर बनवून घेतली। आता टोस्ट जे असतात मुळातच गोड नसतात, त्यामुळे त्यावर थोडंसं पाक घालूया। आणि जसं की मी म्हणाले टोस्ट जे आहे थोडेसे कडकसुद्धा असतात, त्यामुळे थोडेसे सॉफ्ट होण्यासाठी इकडे जे आहे मी साखरेचा पाकसुद्धा वापरत आहे। तुम्ही दोन्हीसाठी सुद्धा वापरू शकता। त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट घालूया आणि आपलं कस्टर्ड थंड झालेलं होतं ते सुद्धा घालूया। महत्त्वाची टिप म्हणजे कस्टर्ड जे आहे टोस्टवर कधी गरम गरम घालायचं नाही, हलकं कोमट झालं की मग घातलं तरी सुद्धा चालेल किंवा मग पुरेपूर थंड करून घातलं तरी सुद्धा चालेल। तर हे बघा अशा पद्धतीने कस्टर्डचे जे आहे लेअर बनवून घेतली आहे। दुसरी लेअरसुद्धा याच पद्धतीने बनवायची आहे, टोस्ट ठेवायचे, त्यानंतर पाक घालायचा आणि त्यावर जे आहे कस्टर्डचं मिल्क घालून जे आहे ड्रायफ्रूटने गार्निश करून घ्यायचं। तर हे बघा याच पद्धतीने जे आहे मी सर्व कस्टर्डचे लेअर जे आहे बनवून घेतलेले आहे। आता ही जी आहे आपण मुलांनासुद्धा इझी पद्धतीने देऊ शकतो। ज्यावेळेस मुलं जे आहे बाहेरचे आईस्क्रीम वगैरे खायला मागतात ना, तेव्हा तुम्ही हा ऑप्शन त्यांच्यापुढे नक्कीच ठेवू शकता। तुम्हाला हे आठवड्यातून 3 ते 4 वेळेस ते मागतीलच नक्की, इतकं
इतकं खायला टेस्टी आणि यम्मी लागतं. तर हे बघा इकडे जे आहे कस्टर्डची छान अशा 3 लेअर झालेल्या आहेत. माझ्या 3 लेअर लावून घेतल्या आणि भरपूर असे ड्रायफ्रूट घालून जे आहे गार्निश करून ठेवलं. आता इथे जे आहे आमच्या इथे थंड आवडतं, त्यामुळे ह्याला जे आहे मी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे, म्हणजे थंड कस्टर्ड जे आहे तयार होईल. तर झाकण दिलं, अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवूया आणि फ्रीजमधून काढल्यावर तुम्हाला पाहू शकता छान असे आपले जे टोस्ट होते कस्टर्डमध्ये भिजलेले आहे आणि छान असे वरती तरंगलेले आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने आपलं जे आहे कस्टर्ड मिल्क जे आहे शाही कस्टर्ड मिल्क तयार झालेलं आहे. आणि लगेच कसली वाट न पाहता पटापट सर्व करूया, कारण याची इतकी दिसायलाच इतकं सुंदर आहे तर खायला इतकं टेस्ट आहे. मला तर अजिबात राहत नाही, पटापट सर्व केलं, सगळ्यांना दिलं आणि मी सुद्धा खाल्लं. तर इतकं यम झालेलं होतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली ना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी, सोप्या रेसिपीजसाठी आणि महत्त्वाचं म्हणजे घरीच असलेल्या साहित्याच्या रेसिपीसाठी.